दादासाहेब रात्रभर जागेच होते का? नाही म्हणजे त्यांच्या दालनातून बऱ्याच उशिरापर्यंत हसण्या खिदळण्याचे आवाज ऐकू येत होते. बत्ताशीबाई, बाळराजांची खासगी मसलत सुरू होती. अगं बाई, हो का? बाळराजांसोबत खासगी मसलत? त्यांचं काही विचारू नका. स्वराज्याची धुरा जणू काही अंगावरच घेतलीये त्यांनी. आणि वागतातही अगदी मोठे झाल्यासारखे. आम्हाला सारखे म्हणतात, बहिणीसा आता आम्ही मोठे झालो आणि दादासाहेबांनंतर रायगडाची सगळी जबाबदारी आमच्यावर आहे. काही म्हणा वहिनीसा, आमचे दोन्ही बंधुराज एकमेकांशिवाय अपूर्णच आहेत. बाळराजे, करमतय कुठे त्यांना? आम्ही शृंगारपुरी यायला निघालो तर आमच्या पुढे हे 4 पावलं तयार. पण बत्ताशीबाई, बाळराजे आले आणि युवराजांचा चेहराच खुलला हो. आम्ही खूप दिवसातून युवराजांना मन मोकळं असताना पाहिलं. खरं आहे. बघा ना, रात्रभर जागे होते तरी पहाटे उठले. बाळराजेंना घेतलं आणि रपेटीत जाऊनही आले. अगं बाई, बत्ताशीबाई आमच्या लक्षातच आलं नाही हो. काय हो? आज आम्हाला उशीर झाला, युवराजांची न्याहारी राहिली. वहिनीसा, काळजी नका करू. आम्ही आहोत ना. आम्ही पाहतो दादासाहेबांच्या न्याहारीचं. तुम्ही आराम करा. आणि हो, तुमच्यासाठी थाळा पाठवून देतो. आता 2 जीवाचे आहात, काळजी घ्यायला हवी. नाहीतर असं करतो, दादासाहेबांना घेऊन इथेच येतो. तुम्ही एकत्र बसून न्याहारी करा. आलोच. दादासाहेब, दादासाहेब, आता कुठे गेले असतील हे? दिलेर खान? दादासाहेबांना भेटायलाच पाहिजे. युवराज, आम्ही निघतो आहोत. यायला कदाचित उशीर होईल, आमची वाट पाहू नका. अहो पण थांबा, न्याहारी तरी करून जा. नाही नको, दूध घेतलंय आम्ही. युवराज थांबा, आम्ही काहीतरी करतो. युवराज बसा. हो पण एवढी कसली तातडी? आल्यावर सविस्तर बोलू आणि स्वतःची काळजी घ्या, नाहीतर आमची काळजी करत बसा. आलोच आम्ही. काही बोलले नाही. तातडी असली तरी असे जात नाही. काय बरं झालं असेल? युवराज, कविराज, कविराज रहस्यभेद झाला. शिवस्वरूप बाबांच्या खलित्यातल्या मजकुराचा अर्थ उलगडला. वाह वाह, ये तो माँ काली की कृपा हो गई. हो, काली मातेचीच कृपा. चंग चंग पछाडलं होतं आम्ही या अर्थासाठी. आमच्या लक्षात येत नाही कैसे हुआ. अहो, बाळराजांशी बोलता बोलता रहस्यभेद झाला. खूप खुबीनं लिहिला होता मजकूर. मजकूर काय आहे? मजकूर मजकूर आहे वाऱ्याच्या वेगाचा, चौटा बुधळणाऱ्या, आयाळ विस्कटणाऱ्या शक्तीचा. मजकूर आहे फुरफुरणार. मतलब? अश्वदळ, अश्वदळ उभारायचं आहे. अश्वदळ, समुद्रात जन्मभूमीवर ठाव, वाऱ्याची धाव. घोडा, घोडदळ, अश्वदळ, मोगलांना आव्हान देणार. 4000 जातीवंत अबलख घोड्यांचं लखलखणार, विजेच्या रेघेसारखं पसार होणार अश्वदळ. ही कामगिरी फारच सुंदर आहे आणि आव्हान तर बेभान करणार आहे. पण कविराज, आपल्याकडे वेळ मात्र फार कमी आहे. उद्या मातोश्री आणि बाळराजे रायगडावर जायला निघतील. त्यानंतर लगेचच या कामाला वेग देऊया. जी युवराज. कविराज, या अश्वदळाविषयी आमच्या मनात निश्चित अशा काही कल्पना आहेत. काय करायचं, कसं करायचं, सगळं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा कविराज, हे अश्वदळ असं उभं राहिलं पाहिजे की स्वराज्याचं हे सामर्थ्य बघून भल्या भल्यांच्या उरात धडकी भरली पाहिजे. वहिनीसा, काय हो, कसला विचार करताय? आम्ही दादासाहेबांच्या दालनात गेलो होतो, पण नाहीत तिथे ते. हो, एवढ्यात गेलेत.
थोडक्यात चुकामुक झाली तुमची. पण आम्ही त्यांना शोधतो हे सांगितलं नाही का? वाऱ्यासारखे आले आणि वाऱ्यासारखे गेले. पण कुठे गेले न्याहारी न घेता? काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणाले. वहिनीसा, शृंगारपुरात आणखी काय काय महत्वाची कामं सुरू आहेत? अहो, रयतेची कामं असतात. शेतसारा, सारा माफी, बंधारा, शेततळी. जरा म्हणून उसंत घेत नाहीत ते. आणि त्यात भर म्हणजे कोणतरी ते शिवस्वरूप बाबा आहेत. त्यांचे खलिते येतात सारखे. शिवस्वरूप बाबा ते कोण आहेत? नाही, आम्हाच ठाऊक नाही ते. पण त्यांचे खलिते आले की युवराज अस्वस्थ होतात. सतत वाचत बसतात. आम्हाला तर काहीच कळत नाही. हा तोच तर खलिता नाही ना? हे तेच तर शिवस्वरूप बाबा नाहीत ना? दिलेर खान नावाचे? दिलेर खान? भत्ताशीबाई? वहिनीसा, दादासाहेबांचा हा दिलेर खानाशी होणारा एकतर रायगडावरून हलणारी सूत्र, मंत्रिमंडळातील मंत्र्यांची कारस्थान, पराचा कावळा होतो, रजाचा गज होतो. दादासाहेबांच्या प्रत्येक गोष्टीचा वेगळा अर्थ लावला जातो. त्यांच्या प्रत्येक कृतीचा विपरीत अर्थ सदरेवर सांगितला जातो. आता तर काय, आबासाहेबांपर्यंत तक्रार खलिते जाऊन पोहोचले. तुम्हीच सांगा, आबासाहेबांचा गैरसमज नाही होणार? आणि त्यात हा दिलेर खानाचा खलिता. भत्ताशीबाई, तसं काहीही होणार नाही. तसं होऊ नये म्हणूनच आम्ही आलोय. दादासाहेबांशी बऱ्याच गोष्टी उघडपणे बोलायच्या, त्याही आजच. राणू अक्का, युवराजनी दादासाहेबांची वाट बघून झोपल्या. आता तुम्ही किती वेळ असं थांबणार? दादासाहेब येईपर्यंत. अहो, अर्धी रात्र उलटून गेली असल. धाराव, तुला झोप आली असेल तर झोप. खरंच दिवसभर काम करून अगदी थकून जातेस. तुम्ही बी पडा की थोडा वेळ. उद्या तांबड फुटला निघायचे ना मग. ते निघूच, तशी सवय आहे आम्हाला. सकाळी बी घाईघाईतच गेलं युवराज. कसल्या एवढ्या कामात गडलत कुणास ठाव. आम्हालाही तोच प्रश्न पडले आणि आणखी बरेच प्रश्न पडलेत. म्हणजे निरोप घ्यायला हवा ना त्यांचा. उद्या निघतोय आम्ही, म्हणून भेटायचे दादासाहेबांना. तू जाऊन झोप बरं. छे, अक्कासाहेब, आपण अजून जाग्याच? तुमचीच वाट पाहत होतो. आमची? कशासाठी? बोलायचं होतं तुमच्याशी. अपरात्री? अक्कासाहेब, उद्या बोलू, उशीर झालाय. उशीर तर झाला आहेच, पण फार उशीर होऊ नये म्हणून आत्ताच बोललो असतो. एवढं काय महत्वाचं बोलायचं अक्कासाहेब? तोच प्रश्न आम्हालाही पडलाय दादासाहेब. एवढं काय महत्वाचं सुरू आहे तुमचं? जे काही सुरू आहे ते महत्वाचं आणि स्वराज्य हिताचं, आणि ते काम आम्हाला गुप्तपणे करणं भाग आहे. म्हणजे शिवस्वरूप बाबा हे गुप्तपणेच वावरतात का?
तुमचं समजा हवं तर. ते जरी गुप्तपणे वावरत असले तरी काही गोष्टी या प्रकट होतात. गुप्त शिवस्वरूप बाबांचा प्रकट खलिता. हा खलिता तुमच्याकडे कसा? हे महत्वाचं नाही दादासाहेब. आम्हाला सांगा तुमचं नक्की काय सुरू आहे. हा दिलेर खान स्वराज्याचा दुश्मन खरं तर. तो तुम्हाला यारी दोस्तीचे खलिते पाठवतो. याचा अर्थ काय होतो याची कल्पना आहे आपणास? स्वराज्यद्रोह. अक्कासाहेब, या दोस्तीचा परिणाम स्वराज्याच्या हितासाठी होणार असेल तर? तरीही दुश्मनाशी दोस्ती नाही. दुश्मन हा परकाच. अक्कासाहेब, इथं आपले कोण आणि परके कोण तेच कळेन असं झालंय आम्हाला. अक्कासाहेब, लढाईत दुश्मनाचा वार सहन करता येतो कारण जखम शरीरावर होते. पण ज्यांना आपण आपलं जवळचं मानतो अशी माणसं वार करतात तेव्हा काळजावर जखम होते. काळजावरच्या जखमांना कुणाला दाखवता येत ना सहन करता येत. अशावेळी आम्ही काय करावं अक्कासाहेब? दादासाहेब, माणसांना जेव्हा आपण आपलं मानतो ना तेव्हा त्याच्या वागण्या बोलण्याचे अर्थ त्यांना स्पष्ट विचारावे. त्यांची एखादी गोष्ट खटकली की मग मानाच्या मर्यादेत राहून त्यांना तसं सांगता येतं. पण अबोला धरून मनात दुरावा ठेवून गैरसमज वाढतात. आणि हे गैरसमज वाढले की मग साध्या गोष्टींचेही विपरीत अर्थ लागतात. तुम्हाला एवढंच सांगतो, रायगडावरचं वातावरण तुमच्यासाठी चांगलं नाही. त्याची कल्पना आहे आम्हास. या खलित्याबद्दल आबासाहेबांशी बोललात? नाही. दादासाहेब, बोलायला हवं होतं. तुम्हीच सांगा, ही बातमी जर आबासाहेबांना बाहेरून समजली तर काय वाटेल त्यांना? दुश्मन दोस्तीचे खलिते पाठवतो आणि तुम्ही कोणालाही विश्वासात न घेता काहीतरी गुप्त कार्य करता. याचा अर्थ काय लावावा? तुम्ही कुठला अर्थ लावता आता आम्ही तुम्हाला विचारतो. वैनिसांना दिवस गेलेत ही बातमी समजताच आम्ही त्या निमित्ताने तुम्हाला भेटायला आलो. उद्या पहाटे परतीचा प्रवास सुरू होईल हे माहीत असतानाही आम्ही जागे राहिलो. याचा अर्थ तुम्ही काय लावाल? अगं बाई, तुम्ही बहीण भावंड अजून जागे आहात? बघितलं राणू अक्कासाहेब, आपल्यामुळे युवराजनींची झोपमोड झाली. तुम्ही उद्या सकाळी निघता आहात. उशीर झालाय, झोपा आता. परंतु आणि युवराजनी, आमच्या या दालनात आमच्या व्यतिरिक्त कुणीही येणार नाही. ही जबाबदारी तुमची. राणीसाहेब, सुनबाईंच्या आईसाहेबांनी कोकम दिलीत. अहो कशाला, नाही सांगायचं ना त्यांना. आपल्याकडे वर्षभराचा साठा असतोच. राहू द्या हो, त्यांचं बी मन राखल्यासारखं झालं आणि आपल्या साठ्यात थोडी भर. धाराऊ, एखाद्याचं मन कसं जपायचं ते तुमच्याकडून शिकावं. माझं काही नाही हो, आऊसाहेबांनी जे शिकवलं ते आम्ही करतो. आज आऊसाहेब हव्या होत्या. मातोश्री, अजून काही दिवस राहा नाही ते. सुनबाई, आम्ही तर म्हणतो तुम्हीही आमच्या सोबत रायगडी चला. महाराजही आता परतीच्या प्रवासात आहेत. शंभूराजे त्यांचं काम झाल्यावर येतील. तुम्ही चला आमच्या सोबत. तिथे कसं हवं नको ते बघता येईल आम्हाला. इथे राहिला तर तिथे आमच्या जीवाला काळजी. मग काय करताय? जायचं का रायगडाला? युवराजांना एकटं सोडून नाही जायचं म्हणतात. सुनबाई, तुमच्यासाठीच आम्ही आग्रह धरत होतो रायगडाचा. पण एक आहे, तुम्ही इथे आहात
त्यामुळे आम्हाला शंभूराजांची काळजी नाही. स्वतःच्या तब्येतीला जपा. हं? एक लक्षात घ्या, तुमच्या पोटी आता केवळ तुमचं बाळ जन्माला येणार नाहीये, तर छत्रपतींचं नातवंड जन्माला येणार आहे. काळजी घ्या. राणू अक्का, काही बोलायचंय? हो, बोलायलाच हवं. अजून बऱ्याच गोष्टींचा उलगडा झालेला नाही दादासाहेब. होईल. योग्य वेळ आली की तुम्हालाच नाही सगळ्यांना सांगू आम्ही. पण तोपर्यंत गैरसमजांचे डोंगर उभे राहतात आणि तुमच्यावर माया करणाऱ्या आमच्यासारख्यांचे खूप हाल होतात. त्याची कल्पना आहे आम्हाला. म्हणूनच आज आम्हाला सर्व गोष्टींचा सोक्षमोक्ष लावायचा आहे. काल सकाळपासून आम्ही तुमच्या मागावर आहोत. दिवसभर तुम्ही भेटला नाहीच. रात्री आम्ही तुमची वाट पाहत होतो, परंतु वैनिसांच्या झोपमोडीचं कारण सांगत आपण जबाब टाळला. आता मात्र आम्हाला जबाब पाहिजे. जोपर्यंत तुम्ही जबाब देत नाही तोपर्यंत या काली मातेसमोरून आम्ही हलणार नाही. सांगा दादासाहेब, कोण आहेत हे शिवस्वरूप बाबा आणि त्या दिलेर खानाचे खलिते? ते काय? बोला दादासाहेब, काली माते समोरच बोला. राणू अक्का, इतर वेळी देवी पार्वतीचं रूप किती लोभस असतं नाही, पण दुष्टांचा संहार करण्यासाठी तिला भद्रकालीचा अवतार घ्यावा लागतो. आता आपण नेमका कुठला अवतार घेतलाय त्याचा उलगडा व्हावा. म्हणजे मेणे तयार आहेत, निघायची वेळ झाली. दादासाहेब, येतो आम्ही. आल्या का राणूबाई? हो, आम्ही आलोय मातोश्री. सुनबाई, सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवा. बत्ताशीबाई, वहिनीसा पोहोचला आमच्यापर्यंत. ताईसाहेब, तुम्ही राहताय ना? पण हे घेऊन जाणार आम्हाला. तसा निरोपही आलाय. आम्हाला जावं लागेल. पण वहिनीसा, रायगडावर आम्ही एकटे पडतो. कोणी नाही आमच्याशी खेळायला. बाळराजे, आता आपल्याकडे लहान बाळ येणार आहे. ते खेळेल तुमच्याशी. वहिनीसा, आम्ही आमची तलवार ठेवली आहे त्यांना खेळायला. आणि मग तुम्हाला? आम्ही दुसरी मोठी तलवार घेऊ. मोठी तलवार उचलणार आहे का तुम्हाला? हो, आम्ही मोठे झालो आहोत. मोठे झालात खरे, पण आम्हाला मात्र अजूनही लहानच वाटतं. आम्ही खरंच मोठे झालोय. निवाडे करतो आम्ही. मग मोठे झालात आणि निवाडे सुद्धा करता. बाळराजे, हे निवाडे करताना या मोठेपणाचं भान ठेवा. तुमचा एक निर्णय अनेकांचं आयुष्य घडवू शकतो आणि बिघडवू सुद्धा शकतो. त्यामुळे कुणाच्याही तालावर नाचू नका. स्वतःचे निर्णय स्वतःच घेत चला आणि निवाड्यावर शेवटपर्यंत लक्ष ठेवा. जी दादासाहेब. आणि निवाडा सुरू असताना खेळायला जायची घाई करू नका. मोठे झालात ना आता? लक्षात राहील ना बाळराजे? हो दादासाहेब, हर एक शब्द ठीक याद ठेव. आपला एक निर्णय अनेकांचे आयुष्य घडवू शकतो आणि बिघडवू सुद्धा शकतो. जवळच्यांना टाळू नका कधीच. जी नाही. त्यांचं मन जाणा. जी अक्का साहेब. चला, येतो आम्ही. सुनबाई, काळजी घ्या. धाराऊ, लक्ष ठेवा सुनबाईंवर. सुनबाई, आता तुम्हाला काय सांगावं? आमचे शंभूराजे समुद्रासारखे आहेत. सतत भरती ओहोटीच्या लाटा येत असतात. पण तुम्ही त्यांच्यासाठी भक्कम किनारा व्हा. शांत आणि स्थिर. जी मातोश्री. बाळराजे, चला आता.
शंभूराजे, असं म्हणतात निरोप पटकन घ्यावा, वेळ लावू नये. सुखी व्हा, चिरंजीव व्हा. मातोश्री, आम्हालाही आशीर्वाद द्या. राणूबाई, तुम्ही कशाला पाया पडताय? मातोश्री, आम्ही इथेच राहणार आहोत. इथेच? काही दिवस राहतो इथेच दादासाहेबांसोबत.